तर जय महाराष्ट्र सर्वांना जय शिवराय मित्रांनो. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ घेत आहे. आज आपण चालू मित्रांनो कन्याकुमारीवर तिरुपती बालाजी दर्शनासाठी. तर मित्रांनो आपण व्हिडिओचा आपला दुसरा भाग आहे. आपण पहिल्या भागामध्ये पद्मस्वामी टेम्पल बघितला, केरला मधला आणि केरला फिरलो, ब्लॅक वॉटर बघितला जिथे रिअल मध्ये अँडाकोंडाची शूटिंग झालेली, म्हणजे अँडाकोंडा हॉलिवूडचा जो मूवी आहे त्या मूवीची इकडे मित्रांनो शूटिंग झालेली ते बघितलं आपण. शिव टेम्पल बघितला, शंकराची सर्वात मोठी उंच मूर्ती बघितली आपण आणि बरंचसं काही बघितलं. नंतरला शेवटला ते आलो ते आपल्या भारताच्या शेवटच्या टोकावरती. आपण शेवटचा टोक बोलता येणार नाही, इथून आपला भारत देश प्रचंड प्रमाणात सुरू होतो मित्रांनो. ते आपण पाहिलं, तिकडे सर्व काही बघितलं. तर मित्रांनो कन्याकुमारी आपण एक्सप्लोर केलेलं आहे, केरला एक्सप्लोर केलेलं आहे. खूप सारे म्हणजे ठिकाण आपण फिरलेलो मित्र. पहिल्या भागात तुम्हाला बघायला भेटा. आपल्या सेकंड भागामध्ये मित्रांनो येणार आहे ना मित्रांनो कन्याकुमारी ते तिरुपती दर्शनासाठी. आणि हे मित्रांनो असणार आहे ते आपली बजेट व्हिडिओ असणार आहे. आपल्याला पहिल्या बजेटमध्ये आपण कुठे कुठे फिरलो, आपल्याला 3,500 खर्च झाला. 500 रुपये किरकोळ खर्च झाला जे आपल्या खिशाने आपण केलेलं आहे मित्रांनो. जे काय नाश्ता विष्टा खायचं होतं थोडाफार आपण वरचा खर्च केलेला आणि आपण टोटल खर्च आपण 3,000 मध्ये केलेला. आधी इथून तिकडे आपल्याला काय किती जायला मित्रांनो खर्च होणार आहे ते व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार नाही. इकडे आपण आणि तिरुपतीमध्ये आपण काही मार्केटचं आपल्याला भेटलं, आपण मार्केट कव्हर मार्केट तिकडे तुम्हाला काय काय वस्तू तुम्हाला अवेलेबल आपण ते बघणार आहोत. आणि याचबरोबर मित्रांनो म्हणजे तिथून सुद्धा आपली तिसरी व्हिडिओ सुद्धा आपण सुरू करणार आहेत. म्हणजे ते असणार म्हणजे तिरुपती ते कोल्हापूर मधनं आपल्या तिसरी व्हिडिओ येणार आहे मित्रांनो. जर गेल्या वर्षी आपण बघितलेलं असेल, आपण ती व्हिडिओ बघितलेले बनवलेल्या मित्रांनो. आणि जर ही पहिल्या भागाची व्हिडिओ तुम्हाला बघायची असेल ना मित्रांनो तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे. नसेल मित्रांनो अशी भेटली तर तुम्ही जाऊन आपल्या चॅनलवरती तुम्ही सर्च करून तुम्ही पाहू शकता. आणि मित्रांनो प्लीज ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये मित्रांनो गोविंदा गोविंदा लिहायला विसरू नका. प्लीज एक कमेंट करा आणि इतरांनी व्हिडिओ शेअर करा की बजेट ट्रिप तुम्हाला जर करायची असेल तर कशी होते ती. आणि माझ्या बरेचसे मंडळ आहेत, मित्र आहेत माझे. आणि बघा आपण तिरुपती बालाजीचे टी शर्ट यांना छापलेले पहिल्या भागामध्ये तुम्ही बघितलं असेल. आपण मुंबईवरनं खालूनच आलेलो टी शर्ट. आणि मित्रांनो तुमचा जास्त वेळ भेटत घेत नाही, आपण जायला पहिला सर्वप्रथम मित्रांनो कन्याकुमारी स्टेशन आपली ट्रेन आहे 8:50ची आणि आपल्या मंडळाचा अध्यक्ष आमची वाट बघतोय. मंडळाचा अध्यक्ष नाही म्हणजे मित्रांनो ग्रुपचा मेंबर मोठा सर्व काही त्याच्या हातामध्ये हँडल करतो. आम्हाला काही टेन्शन नसतं बाकी. तर फायनली मित्रांनो आपण आता स्टेशनला पोहोचलेलो आहे. तुम्हाला आता मी दाखवतो आपला भारताचा शेवटचा स्टेशन. ह्याच्या पुढे आपली ट्रेन जात नाही ना, एक सुद्धा रोड जात नाही. तुम्हाला तो स्टेशन दाखवतो. आपण दादर स्टेशनला सगळ्या स्टेशनला आपण फिरत असतो मुंबईमध्ये, असं वाटतं कुठे संपेल. पण आज तुम्हाला मी भारताचा आपला शेवटचा स्टेशन दाखवतो. त्याच्या पुढे एकही ट्रेन जाऊ शकत नाही, कारण की याच्या पुढे आहे मित्रांनो फक्त समुद्र आणि समुद्र बस. तुम्हाला दाखवतो, तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं मित्रांनो. पण आपण रात्रीच्या वेळी ज्या स्टेशनला उतरलेलो पण आपल्याला एवढं काही दाखवतो नाही आला. आता तुम्हाला दाखवतो भारताचा आपलं शेवटचं स्टेशन. या आपला भारताचा शेवटचा स्टेशन आहे कन्याकुमारी. इकडून मला पूर्ण आहे ना व्हिडिओ घेता नाही येतं, कारण काय इथे काम चालू आहे, इकडून जाऊ पण नाही शकत आपण. मग तुम्हाला मी एका साईडनी दाखवतोय भारताचा स्टेशन आपल्या. आता जाऊ आपण शेवटची पटरी सुद्धा बघूया. तर मित्रांनो फायनली हे बघा, हे ट्रॅक्स आहे. हे आहे आपल्या भारताचे शेवटचे ट्रॅक्स. हे बघा, ह्याच्या पुढे एकही ट्रेन जाऊ शकत नाही, कारण का आपला भारत देश इथून संपतो किंवा इथूनच सुरुवात होते. हे आहे आपला कन्याकुमारी स्टेशन. हे बघा, इथून पटरी नाहीसी होते, रेल्वे ट्रॅक नाहीच आहे. आणि ह्याच्या पुढे मित्रांनो सगळे ट्रेन चालू होतात. खूप भन्नाट वाटते मित्रांनो. हे एक वेगळी फिलिंग असते की ह्याच्या पुढे आपली एकही ट्रेन नाही आहे. आणि आपण मुंबईमध्ये राहून आपण विचार करतो शेवटची ट्रेन कुठे. तर आज आपलं नशीब खूप सुंदर होतं, तर आपल्याला हे शेवटची ट्रेन इकडेच ट्रॅक बघायला भेटतोय. आणि हे पूर्णपणे ना मित्रांनो कन्याकुमारी स्टेशन आहे. हे बघा, आज इंजिन इथे उभा आहे. तर मित्रांनो फायनली आपली तिरुपतीसाठी ट्रेन आलेली आहे. आपण आता चाललोय ट्रेनच्या इकडे. ट्रेन लागली आपली प्लॅटफॉर्मला, 4 नंबर प्लॅटफॉर्मला आपली ट्रेन लागली आहे. त्याला आता इंजिन जॉईन होतोय, ते तुम्हाला दाखवतो. पण लवकर इंजिन जॉईन होते रिवर्सला जाऊन. भैया सिस्टम फाड़ देंगे. तर मित्रांनो हे बघा कन्याकुमारी भारताचा शेवटचा स्टेशन आणि आपली ट्रेन प्लॅटफॉर्मला उभी आहे 4 नंबरला.
बघा कन्याकुमारीचा बॅनर आणि आपली ट्रेन. तर मित्रांनो आपल्याला आपली सीट भेटलेली आहे. आपला डब्बा आहे S3. आपण S3 मध्ये बसलेलो आहे. आता इथून काही क्षणात आहे ना ट्रेन निघेल. 8:40ची ट्रेन आहे आपली. आणि तुम्हाला एक सांगू इथून आपल्याला तिरुपतीपर्यंत खर्च आहे ना मित्रांनो ट्रेनची तिकीट बुक केलेली 3 महिन्यापूर्वी 673 रुपयामध्ये आपली ट्रेनची रेल्वेची तिकीट बुक झालेली आहे. पकडा आता स्टार्टिंगचा खर्च चालू होतो आपल्या इकडून 673 रुपयामध्ये आपण इथून कन्याकुमारी ते तिरुपती आपल्या ट्रेनची बुकिंग आहे. आणि तिकीट सुद्धा तुम्हाला अवेलेबल लिंक देतो तिकीट बुक करायची. तुम्ही तिकडे जाऊन साईडवर जाऊन बुक करू शकता. पण प्लॅनिंग 4 महिने आधी करा मित्रांनो आणि तिकीट बुक करा. आणि आपण बघू आता ट्रेनमध्ये थोडी मजा करू. काय काय ते दाखवतो. तर या तर मित्रांनो ना आपली आता ट्रेन सुरू झाली आहे. तुम्हाला जर कन्याकुमारीला यायचं असेल ना मित्रांनो तुम्हाला पुण्यावरनं ट्रेन भेटेल. आणि हीच ट्रेन पुण्यावरनं कन्याकुमारीवरून पुण्याला जाते मित्रांनो. जरा मिस्टेक होते कारण आपण डेली तिकडे येत नाही. तर आणि मित्रांनो जर तुम्हाला तिरुपतीला यायचं असेल ना तर तुम्हाला तिरुपती मुंबईवरनं तुम्हाला रेणुगुंटासाठी तुम्हाला ट्रेन भेटेल. तिरुपती स्टेशनला कधी ट्रेन जात नाही आपली आणि तुम्हाला रेणुगुंटाला उतरावं लागेल मुंबईवरून येत असेल तर. पण त्यासाठी ना मित्रांनो त्याच्या तिकीटची प्राइस थोडं वेगळी असेल. तुम्हाला मी ते लिंक दिलेली असेल. आणि तुम्हाला कन्याकुमारीवरनं तिरुपतीला जायचं असेल तर तिकडे तुम्हाला 673 रुपये भरावे लागतील. आणि ही जी आपली ट्रेन लागलेली आहे आणि आपला लालू आपला कॅमेरा करतो तो माझ्याकडे दाखवत नाही कारण की आपला कॅमेरा असा नाही की आपण तिकडे जाऊ शकतो. तर हा भंडार असा स्टेशन आहे. आणि कन्याकुमारी तुम्हाला दाखवतोय मुंबईचे कन्याकुमारी पुणे. आणि शेवटी आपल्या महाराष्ट्रात ही ट्रेन संपते. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो आपण ना सकाळी 8 वाजता गाडी पकडली 8:50ची गाडी पकडली तिरुपतीला जाण्यासाठी. तर आता आपण आलो ना मित्रांनो संध्याकाळचे 8 वाजलेत 8:30 झालेले आहेत. आणि आपण कोइंबतुरा या स्टेशनला उतरलेलो आहे. मागापासून काय व्हिडिओ नाही बनवलं काय नाही बनवलं डायरेक्ट इकडून बनवली. आपण 8 वाजता ते बसलेलो ट्रेनमध्ये तेव्हा व्हिडिओ शूट केलेली. त्याच्यानंतर आपण आता आलेलो 8:30 वाजता कोइंबतुरा या स्टेशनला. आणि आपल्याला तिरुपतीला स्टॉपला उतरलेलं मित्रांनो स्टेशनला सकाळी 4 वाजणार. आपण 4 वाजता सकाळी उतरलो तिरुपतीमध्ये. आणि तिथून आपण थोडंसं म्हणजे आपले मुंडन करून आपण केसर देऊन तिरुपती बालाजीला त्याच्यानंतर आपण देवदर्शनाला जाणार. आणि आज आपल्याला मित्रांनो तिकीट बुकिंग झाले. आमच्या 8 जणांमधली फक्त 2 जणांची तिकीट बुक झालेली होती. वेबसाईटच्या लिंकमध्ये म्हणजे ताबडतोब तिकीट बुकिंग करावं लागते. पण आमच्या इथून थोडं काय प्रयत्न केलेला पण आमच्याकडून काय बुकिंग नाही झाली. आता तुम्हाला डायरेक्टली स्टेशनला तिरुपती स्टेशनला उतरवच भेटेल. चला पास भेटलेलं आहे म्हणजे तिकीट काढावी लागते. याच्यासाठी आपण तिकीट काढून आलो आहे. 9 PM ची आपली एंट्री आहे. इथे लिहिलं आहे बघा 9 PM ची एंट्री आहे आपली. आणि ही तुम्हाला व्यवस्थित दाखवतो. इथूनच आतमध्ये बघा इथून सगळी लाईन लागली आहे. इथूनच आपल्याला जायचं आहे. इकडे ना सगळ्या गाड्या चेक होतात. तुम्हाला बॅगा चेक होतात सगळं चेक होतं. इथे तंबाखू गुटखा वगैरे काही तुम्ही नेऊ शकत नाही. अलाउड नाही. सगळं काही स्कॅन होतं इकडे बॅगा वेगा. आणि आपल्याला जायचं जे समोर ते एकदम कोपरे छोटे लाईट आहे बघा. ते आपल्याला तिकडे जायचं आहे पार एकदम डोंगरावरती. हे तिरुमला पर्वत आहे आणि इथून आपल्याला जायचं आहे. तर फायनली मित्रांनो आपण तिरुमला पर्वतावर आलेलो आहे. स्टेशनवरनं आपण पटापट आलो कारण का सकाळी 4 वाजता आपली गाडी थांबली तिरुपतीला. तिरुपती स्टेशनच आहे तिरुपतीला थांबली. तिथून आपण तिकीट बुक केली. म्हणजे आपल्याला तिकीट काढावी लागते मित्रांनो कंपल्सरी आहे. तुम्हाला आतमध्ये त्याशिवाय एंट्री नाही आहे. तुम्हाला मी थोडाफार त्याप्रमाणे तुम्हाला मी तिकडे दाखवतो. थोडेसे व्हिडिओ शूट केलेले आहे. आणि आपली गाडी बॅगा वगैरे पण तिरुपती मंदिराकडे येताना ना मित्रांनो चेकिंग केली जाते. तुम्ही जर पूर्ण जर ही व्हिडिओ बघायची असेल व्यवस्थितपणे तर तुम्ही गेल्या वर्षी व्हिडिओ बघू शकता. आणि आता पण मी थोडं प्रकारे ते पण तुम्हाला ते व्हिडिओ याच्यात दाखवतोच आहे मी. आणि नंतरला आपण तिरुपती परिसर फिरू त्याच्यानंतर तुम्हाला दाखवेल मी तिकडे कसं काय. आणि तिकीट आम्ही बुकिंग केली मित्रांनी शुल्लक बिना पैशाची तिकीट होती. आम्हाला ते जवळजवळ 20 मिनिटात आम्हाला ती तिकीट भेटली. तुम्हाला ते एक तिकीट पण दाखवतो मी. आणि त्याच्यानंतर आता आम्हाला टायमिंग भेटलाय दर्शनाचा. आम्ही रात्री 9चा टायमिंग आहे आमच्या दर्शनाला. तर आम्हाला जवळजवळ 8:30ला तरी निघावं लागेल दर्शनासाठी. मग ते आता किती वाजतील आम्हाला बाहेर यायला मंदिरात ते आम्हाला माहिती नाही. तर मित्रांनो आता तुम्हाला थोडाफार मी प्रमाणात तिरुपतीचा वरचा परिसर दाखवतो. आम्ही रूम पण बुक करतोय. काही पूर्ण रूम बुक करायला ती पण बिना पैशाची रूम बुक करायला गेलो आम्ही. तुम्हाला ते सगळं काही दाखवतो. चला तरी आपल्याला इकडे अशी जी जीप उभी आहे समोर आता जीपने आपल्याला इकडे ड्रॉप करण्यात आला. आणि त्याच्यानंतर आपण इथून आहे ना आतमध्ये जाऊन आपल्याला फ्री तर दर्शन म्हणजे फ्री दर्शन बोलते सॉरी मित्रांनो फ्री दर्शनची तिकीट बुक तर झालीच आपली.
इथून आपल्याला ना मित्रांनो आतमध्ये गेलात ना तर तुम्हाला इथे ना एक परत एक तिकीट काढावं लागते तुम्हाला रूमसाठी. तुम्हाला इथे रूम भेटून जातो, अवेलेबल आहेत. आणि इथे बघा काही कपड्यांचे शॉप्स आहेत लहान मुलांचे वगैरे. ह्याच लाईनने तुम्हाला आतमध्ये जायचं आहे. आणि बघा इकडे दिलं आहे यात्री सदन आहे. यात्री सदन AC1 PAC असं काय आहे. हां आणि इकडे चप्पल स्टँड आहे बहुतेक. आणि आता आपल्याला कोणतं भेटते PAC1 काय त्याच्यावरती अवेलेबल आहे सगळं. आणि इकडे तुम्हाला दिसत असेल शॉप्स आहेत चाय बीचचे इकडे बांगडा बिंगडा कपडे बिपडे सर्व काही इकडे. हे बघा इथून जर चालत आलात तुम्हाला ह्या साईडला ना आतमध्ये खाली लाईन लावायची असते. फ्रीमध्ये दर्शन असतो तिकडे म्हणजे सॉरी रूम भेटेल जाईल तिकडे तुम्हाला. पण त्यासाठी खूप वेटिंग असते, लाईन खूप असते. आता आमचे मंडळी गेले सकाळी 6 वाजता. आता ते किती बाहेर आता आले आहेत की नाही बाहेर आम्हाला माहिती नाही. हे बघा रूम बुकिंगसाठी तुम्हाला इकडे आतमध्ये जावं लागणार. रूम बुकिंगसाठी तुम्हाला इकडे आतमध्ये जाऊन लाईन लावावं लागणार. लाईन आता तर वाढतच चाललेली आहे. इथे बघा सगळे पब्लिक इकडेच बसलेले आहे बाहेर अर्धे. इकडे वेटिंग रूम आहे. बघा इकडे तुम्हाला ना समोर लिहिलेलं आहे CRO जंक्शन आहे इकडे समोर तुम्हाला लिहिलेलं आहे. तिथून तुम्हाला ना मित्रांनो रूम बुकिंग करायला जायचं आहे फ्री कॉस्टमध्ये. तुम्हाला फ्रीमध्ये रूम अवेलेबल होऊन जाईल. तर मित्रांनो आत्ता ना आपली रूम बुक होईपर्यंत आपण आता वेटिंग रूम घेतलाय, लॉकर रूम घेतलाय. म्हणजे आपण इकडे सध्या तर आपला नंबर लागेपर्यंत आपल्या मोबाईलला मेसेज येईपर्यंत आपण रूममध्ये थांबूया वेटिंग रूममध्ये. आपल्याला तिथे आधार कार्ड वगैरे द्यावं लागतं. तुम्हाला मी सगळं दाखवायला. तुम्हाला वेटिंग रूम कुठे आहे लॉकर रूम ते तुम्हाला दाखवतो. हे बघा तुम्हाला इथे येऊन लॉकर रूम आहे आतमध्ये. इकडे आतमध्ये लॉकर रूम तुम्हाला भेटून जाणार. इकडे अशा प्रकारचे लॉकर असतात. हे बघा तर तुम्हाला पटकन दर्शन करून जायचं असेल तर रूमच्या भानगडीत न पडता इथे डायरेक्ट लॉकर घ्यायला या. अशा प्रकारे सगळे लॉकर आहेत. तुम्हाला इथून आधार कार्ड देऊन आधार कार्डवरती तुम्हाला देऊन इकडे लॉकर बुक करावं लागणार. आधार कार्डशिवाय तुमचा लॉकर बुक नाही होणार. इकडे एका लॉकरमध्ये 3 बॅगा बसतात आरामात. तर मित्रांनो फायनली आता आपण जात आहोत केस काढायला म्हणजे टकला करायला. तिरुपती बालाजींना आपण केस अर्पण करणार आहे. आता तिकडेच चाललोय. हे बघा रेडी आहे आणि तळ्यावर जाऊन आंघोळ करायची आहे आपल्याला. पहिल्यांदा तिरुपती मंदिराची इकडे आपण तळ्यामध्ये आंघोळ करणार आहे. एकदम थंड थंड ऑलरेडी थंडी आहे त्याच्या आला किडा. आपण केस काढणार आणि मित्रांनो इकडे तळ्यावरती आंघोळ करणार आहेत. आता सध्या जरा तिरुपतीमध्ये मित्रांनो म्हणजे असं वारबीर काही नाही. आपल्याकडे मंदिराचे गेलो तर कधी मंगळवारी वार गर्दी असते. इतर ठिकाणी इकडे सोमवारी गर्दी असते. तर इकडे तसं नाही. इथे डेली कंटिन्यू लाखोच्या संख्येत लोक इथेच असतात. आणि प्रत्येकाला ना थोडा लेट होतं की नाही पण दर्शन व्यवस्थित होतात मित्रांनो इकडे. तर तुम्हाला आता सध्या आम्ही तिकडे चाललोय किस्सा काढत तुम्हाला सगळं दाखवतो. मार्केट पण ना मित्रांनो खूप मोठं आहे आपण बघूया. इकडे तिरुपतीला कंटिन्यू माणसं येतच राहतात. आता हा अजून खूप सारे माणसं आली. आणि इकडे बघा मित्रांनो इथे प्रत्येक तुम्हाला शेवटच्या कोपऱ्यापर्यंत ना मित्रांनो इकडे शॉप आहे. इकडे लहान लहान मुलांची खेळणी आहेत. इकडे फ्रेमचं दुकान आहे एका साईडला. इकडे तिरुपती बालाजीचे ना खूप सुंदर अशी छान फ्रेम आहेत. इकडे तुम्हाला पूजेचं साहित्य भेटेल, बांगड्या भेटतील, ड्रेस भेटतील, लहान मुलांचे कपडे भेटतील, प्रसादी भेटतील. हायवे नको त्या गोष्टी तुम्हाला इथे भेटून जातील मित्रांनो. तोरण भेटतील. बघा इथे छान काका तोरण दाखवते सगळ्यांना. तांब्या पितळेची भांडी आहेत. सगळं काही आहे. आणि हा पूर्ण आणि वरती बघा खूप साऱ्या गोष्टी इकडे तिरुपतीमध्ये मित्रांनो. हे समोर जर तुम्हाला तिरुपती बालाजींची प्रतिकृती मूर्ती दिसते ती तुम्हाला बघायला गेलं तर मित्रांनो त्याला ना तुम्ही आपला सेल्फी पॉईंट सुद्धा बोलू शकता. कारण इथे बरेचसे लोक येऊन आहे ना या स्पॉटला आहे ना सेल्फी काढत बसतात, फोटो काढत बसतात मित्रांनो. आणि कारण आपल्याला हे ना गेल्या वर्षी आपल्याला कव्हर करताना आलेला कारण का आपण खूप साऱ्या घाईमध्ये होतो. तर तुम्हाला दाखवतो यावेळी.
आपल्याला आतमध्ये जायचं आहे तर केस कापायला. आपण इथे आतमध्ये जाऊन केस कापणार आहेत बहुतेक तरी. नाही मित्रांनो, हे एक हां केसच कापणार आहोत आपण. हे बघा, आता आम्ही तिघांना पण आहे ना हां टकला करायचं आहे. काही लोक नाही करतो, आम्ही फक्त तिघंजणं करतो आहे, कारण का हे लोक होते आम्ही ते प्रत्येक वेळी केस देत असतात. आपलं नाही मित्रांनो तिकीट भेटले, हा ब्लेड भेटला एक. आपला हॉल नंबर 1 मध्ये आहे. हे बघा, हॉल नंबर 1 आणि 2 समोर पण दिलं आहे, हॉल नंबर 1 आणि 2. तर मित्रांनो आता मी ना केस ओले केले, चिठ्ठी घेतली आहे आणि आता मी जातो मित्रांनो केस कापायला. 2 मिनिट जरा टकला होऊन तुमच्या समोर येतो जरा. चला. सो फायनली मित्रांनो आपण आता केस काढलेले आहेत. बोला गोविंदा गोविंदा, व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. आता आपण जाऊ इथे तळावात, आपण आंघोळ करतो. तुम्हाला इकडे नजारा दाखवतो, तुम्हाला तिरुपती बालाजी यांचं मंदिर दाखवतो. चला या. व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. मित्रांनो हे समोर आहे ते मंदिर आहे. आपल्याला तिकडे रात्री 9 वाजता जायचं आहे. फायनली मित्रांनो आपण ज्या दिवसाची आपण वर्षभर वाट बघत असतो तो दिवस आल्याने आपण आता समोर तिरुपती मंदिराच्या समोरच उभे आहेत. खूप भारी वाटतंय. केस कापलेत आणि ते मंदिराच्या इकडे आलोय आपण. आता जाऊ आपण पहिला मित्रांनो नदीमध्ये स्नान करूया, आंघोळ करूया आणि तिरुपती बालाजीला आपण केस अर्पण केलेले आहेत. आता जाऊ आणि आंघोळ करू. एवढा आनंद होतो, डोळ्यातनं पाणी फक्त राहिलेला मित्रांनो. फिलिंग सांगू शकत नाही. वर्षभर वाट बघत होतो आपण, हा दिवस कधी येतो अखेरकार आलाय. खूप तरसत होते मंदिर बघायला. अजून माझे डोळे आटत नाही, असं व्हिडिओ बंद करावा, सगळं काय बंद करावं आणि तुमचं फक्त मंदिरच बघावं बस. चला आपण आता नदीवर जाऊन तुम्हाला मी दाखवतो बाकीचं. हे बघा मुझे क्या फायदा है, तो बोले लक्ष्मी जी को छोड़ के आते निर्धन है. तर मित्रांनो आता आपण पुष्करणी तलाव या ठिकाणी आपण आंघोळीला आलेलो आहे. तुम्हाला 2 मिनिटात दाखवतो मी या पुष्करणी तलाव. बाहेर हो भाई, बाहेर हो. जरगू जरगू. हाँ चल दे फटाफट. हाँ तर मित्रांनो आपण आता तळावात ना स्नान म्हणजे आंघोळ वगैरे करून आलेलो आहे. आता परत बाहेर चाललोय. आता तुम्हाला 3 महिने आपला टकला बघावाच लागणार आहे मित्रांनो. आपण काय करू शकत नाही. आपण तिरुपती बालाजीला आपण केस अर्पण केले. तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय आपल्या टकल्यासारखे लाईक करा नक्की आणि कमेंट मध्ये नक्की सांगा कसा दिसतोय मी. आता जाऊ जरा कपडे कपडे घालू आणि येऊ थोडंसं बाहेर फिरू. काय काय एक्सप्लोर करायला भेटतंय यावर्षी, नवीन काय बघायला भेटतंय ते बघू. चला. तर मित्रांनो तुम्हाला ना आपल्या लॉकर दाखवतो. आपल्या लॉकर कुठे होते, पण आता आपली लॉकर सोडतो इथून, कारण का आपल्याला रूम भेटलेली आहे 2 तासानंतरला. आणि आपण आपल्या रूमवर जाऊया. आणि ते रूमचे प्राइस आहे ना मित्रांनो 100 रुपये आहे. एक रूम सगळे 3-4 जण आपण राहू शकतो. सिंगल माणसांना इथे कधी रूम भेटत नाही. तुम्हाला आपण रूम लागणार. चला या. आपले मित्र उभे आहेत आणि आपल्याला असे लॉकर भेटलेले. आणि हा काउंटर आहे ना, इकडे काउंटरवरनं तुम्हाला लॉकर घ्यावा लागतो. तुमचा आधार कार्ड, तुमचा फोन नंबर द्यावा लागतो, तेव्हा आपल्याला जे लॉकर देतात. आणि त्या लॉकर रूममध्ये तुम्ही तयारी करू शकता. इथे आंघोळ बिंघोळ तुम्ही आतमध्ये जाऊन करू शकता. तर फायनली आता ना मित्रांनो आपण रेडी झालेलो आहे, फ्रेश बीच झालेलो आहे, आंघोळ केली. आता बाहेर निघालो मित्रांनो. आता सर्वात प्रथम तर आहे ना आपण जाणार आहे ते म्हणजे आपण आता प्रसाद खायला, म्हणजे प्रसादांमध्ये जाणार आहोत आपण जेवायला. आता दुपारचे 1 वाजलेत. जेवल्याच्या नंतर आपण बघा प्लॅनिंग आपला काय, आपण कुठे कुठे फिरणार आहे ते. मित्रांनो अजून व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा. आणि आता मी 4 महिने तुम्हाला असं टाकल्यासारखं दिसणार आहे. तर मित्रांनो प्लीज कमेंटमध्ये सांगा तुम्हाला तिरुपतीची व्हिडिओ कशी वाटते. चला या.
तर मित्रांनो आता आपण आहे ना प्रसाद खाऊन बाहेर आलेलो आहे प्रसादांमधून. आता आपण चाललो मित्रांनो सर्वात पहिला वरा स्वामी यांचं दर्शन घ्यायला. याचं एक कारण काय माहिती आहे का मित्रांनो, जर तुम्ही कधी तिरुपतीला आलात तर तुम्हाला नक्की आहे ना वरा स्वामी यांचं दर्शन घेणं पहिला भागच आहे. कारण का जसं आपण बाई तिथं वैष्णवदेवी मध्ये जसं आपण माता वैष्णोदेवीचं दर्शन घ्या, जसं भैरवाचं दर्शन घेणं कंपल्सरी आहे, तसं इथे मान्यता आहे की पहिलं वरास्वामीचं दर्शन घ्यावं, मग नंतर श्री व्यंकटेश्वर स्वामीचं दर्शन घ्यावं. त्याचं मागचं कारण पुढच्या वेळेस आपण सांगू. हे बघा मित्रांनो वरस्वामींचं मंदिर आहे ना समोरच आहे, आपल्याला तिकडे जायचं आहे. आणि ही आपण सकाळी जिथे आपण मस्त थोडी आंघोळ केली ती नदी आहे, तळाव तोरे. क्या बोलते काम करो ये ना ये दोनों तर मित्रांनो तुम्हाला ना मी आता काही व्हिडिओ दाखवले मंदिराच्या बाहेरचे. आता ना ऍक्च्युली झालं काय माहिती आहे का, आपल्याला जायचं दर्शनाला. भले 9चं दर्शन आहे, पण आता मुलं बोलत आहेत की थोडा पण लवकर जाऊन ट्राय करू भेटतो का. आता शक्यतो तर 70% तर आतमध्ये घेणार नाही आम्हाला टायमिंग शिवाय. अर्धा पाऊण तास आधी गेलो तर चालते, पण एवढा लवकर आम्ही जातोय 6-7 वाजता. तर कधी ती घेतील नाही घेतील माहिती नाही, पण थोडं आता जायची तयारी करतोय दर्शनासाठी. लुंगी विंगी घ्यावी लागते, ती आणलेली आपण गेल्या वर्षीचीच. तर बघू. आणि तुम्हाला मी रूमचा जरा सांगतो इकडे विषय कसा आहे ते लवकरच. तर मित्रांनो तुम्ही ना कुठे रूम बिम घेतली असेल तर कुठे तुम्हाला जायचं असेल, मिसिंग झाला असाल तर तुम्हाला काय ॲड्रेस भेटत नसेल तर इकडे ना काही बॅनर लावलेले आहेत बोल्डर, ते तुम्हाला दाखवतो. आता सध्या मी पण माझी रूम भेटत नाही मला. HVC म्हणून जायचं आहे 633ला. आता कसा मी शोधत आहे ना, आणि 2-3 फलक आहे बोर्ड होते त्याच्या साहित्याने मी आता इथेपर्यंत पोचलो आहे. तो मला रस्ता सापडला मला कुठे जायचं ते तुम्हाला दाखवतो मी. या हे बघा इकडे ना असं काही बोर्ड लावलेले असतात, त्याच्या साहित्याने तुम्ही चाललात ना तर तुम्हाला भेटून जाईल. तुम्हाला जी लोकेशन तुम्हाला हवी आहे ती इथे प्रत्येक लिहून ठेवलेलं आहे, कुठे काय कोणता रस्ता कुठे जातो. आता इकडे बघा वरती आपल्याला HVC हे बघा इथे समोर दिसतंय. HVCचा मार्ग दाखवला आपल्याला, स्ट्रेट जायचं आहे. आपण त्याच हिसाबाने जाणार आहेत. आणि आता इथून मला एक्झॅक्ट मला तर समजलं लोकेशन कुठे आहे मी आणि कसं आहे, कारण का इथपर्यंत मला माहिती होता, पण नंतरला नाही एवढा कळला. दाखवतो. तर मित्रांनो तुम्हाला जर कोणत्या लोकेशनला इकडे तर ते फ्रीवाली रूम भेटली असेल आणि जर ती समजा खूप लांब आहे, तुम्हाला माहिती नाही पडलं तर इकडे चिठ्ठी दिली असेल, चिठ्ठीवर तुमचा रूम तर असा जसा आता आमचा आहे HVC आणि एक दुसरं आहे त्याची चिठ्ठी माझ्या हातात नाही आली म्हणून तुम्हाला सांगता नाही येणार. तिथं मंदिराच्या जवळच आहे, त्याचा काही प्रश्न नाही त्या लोकांचा. पण आमची आहे ना मंदिरापासून 1.5 किलोमीटर लांब आहे रूम. तर मला तर रूम बंद जायसाठी ना मित्रांनो एवढं लांब तर चाललो तर आहे मी. पण जर तुम्हाला जायचं असेल ना मित्रांनो इकडे फ्री बस सुद्धा आहेत. आणि इकडे जे 5 स्पॉट आहेत ना आपले गेल्या वर्षी फिरलेलो आहे, आपले गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये ना ते मी व्हिडिओ टाकलेली आहे. म्हणजे आपले 5 स्पॉट आहेत ना मित्रांनो फिरायचे असतील तर तुम्हाला ती बस आहे ना, आणखीन एक बस आहे ती सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये फिरवली जाईल त्या बसनी. आणि जर तुम्हाला कोणत्या स्टॉपला जायचं असेल तर म्हणजे ती बस आहे मंदिराच्या ट्रस्टीची, ती तुम्हाला फ्री नेईल तुमच्या ठिकाणावर, ती फ्रीमध्ये सोडेल. हा मित्रांनो तुम्हाला ती आता बस आली ना तर दाखवतो. बघा मित्रांनो फ्री बस सेवा ही तुम्हाला फ्रीमध्ये फिरवते बस सगळी. आपण आता आपल्या रूम पण चाललेलो आहे, सांगू शकत नाही एवढा दम लागलाय. इकडच्या ना शांतता खूप भारी वाटते.
तर मित्रांनो ना आपल्याला आपली रूम भेटलेली आहे. जिथे आपल्याला राहायला भेटलंय ते तुम्हाला दाखवतो. इकडची रूम पण कशी आहे आणि याच्या रूम कशा असतात ते तुम्हाला एक एक ABCDच्या हिशोबाने तुम्हाला रूम भेटत जाते इकडे. तर तुम्हाला मी ते दाखवतो आमची रूम कशी आहे. ही बघा, ही जी समोरची बिल्डिंग आहे ना 2 माळ्याची, ती आपलीच आहे. पहिल्या माळ्याला आपला जायचं आहे इकडे. तर मित्रांनो आता आपण रूममधून निघालो आपला सामान घेऊन, धोतर वगैरे. तुम्हाला इकडे एक लोकेशन दाखवतो. इथे रथ आहे. ते रथ आहे ना आपल्याला गेल्या वर्षी बघायचं राहिलेलं, तर आता मला वेळ भेटलाय तर लगेच तुम्हाला सुद्धा दाखवतो. मी सुद्धा बघून घेतो ते. या तुम्हाला दाखव. मित्रांनो आता सध्या तरी मी रथाच्या इकडेच आहे. इकडे ऊन आहे म्हणून जास्त का मला व्यवस्थित शूट नाही करत येत. कारण का ते उन्हाचा मला प्रकाश पडतोय सूर्याचा. त्यामुळे तर मित्रांनो आता मी जातो दर्शनासाठी. बघू आता बाकीची मंडळी तयार झाली आहेत का नाही. तर मित्रांनो ना मी आहे ना आता आमच्या दुसऱ्या लोकेशनच्या इकडे पोचलो. म्हणजे लोकेशनमध्ये म्हणता येणार ना आपली रूम, दुसरी जी रूम आहे आपण त्या ठिकाणी पोचलो. तुम्हाला दाखवतोय को तिकडचं लोकेशन मस्त आहे. ही बघा मित्रांनो, ही आहे ना आपली दुसरी रूम आहे. ती BA म्हणून आहे ना कोपऱ्यातली ही रूम आपली आहे, BA आहे. आणि तर मित्रांनो जे तुम्हाला सकाळी दाखवलं, तुम्हाला जे रूम बुकिंग करायची असेल आणि जी तिकीट बुकिंग जी तुम्हाला मी दाखवली मित्रांनो, ती कंपल्सरी तुम्हाला ना करावी लागते. एका व्यक्तीला ना मित्रांनो एक रूम, म्हणजे सिंगल माणसाला रूम भेटू शकत नाही. ते एका आधार कार्डवरती आहे ना तुम्ही एक रूम बुक करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम आहे ना 3 या 4 लोक तुम्हाला घेऊनच जावं लागणार. आणि जर तुम्ही एक व्यक्ती तुम्ही जाल मित्रांनो एकटे, तर तुम्हाला आतमध्ये म्हणजे रूम अलाउ करणार नाहीत. तर तुम्ही एकटे असाल ना मित्रांनो, इथे लॉकर रूम आहे तुम्हाला जे दाखवले ते लॉकर रूमच्या साईडला तुम्ही तुमच्या वस्तू ठेवू शकता. तुम्ही दर्शनाला जाऊ शकता, बाहेर फिरू शकता. आणि ते लॉकर रूमचे काही पैसे नसतात. आणि हे जे आता मी रूम दाखवले मित्रांनो, त्याचे फक्त तुमच्याकडून ₹50 घेतले जातात. आणि ₹50 देण्यात काही हरकत नाही मित्रांनो. ₹1000-1200 मी रूमला देतो. आता तुम्ही मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, आपण खूप सारे पैसे देत होतो. तर मित्रांनो आतापर्यंत माझा खर्च आहे ना, ट्रेनचे तुम्हाला ₹713 दाखवले स्टार्टिंगला. म्हणजे आपण कन्याकुमारीवर आलो होतो इकडे तिरुपतीपर्यंत ना. तर त्याचे 713 होते. त्याच्यात चाय पाणी नाश्ता वगैरे जेवण झालं आपला 2 टायमाचा ट्रेनमध्ये मित्रांनो. आणि चाय वगैरे पाणी वगैरे पकडून द्या मित्रांनो. नाही नाही माझा ₹1000 तरी माझा आतापर्यंत खर्च झालाय एकट्याचा, म्हणजे एवढ्या प्रवासामध्ये. आणि तुम्ही जर मुंबईवर येत असाल तर ₹800 काहीतरी मिनिमम तिकीट असेल. ₹800-700 घरात असेल. पण तुम्हाला ती 3 महिने 4 महिने आधी बुक करा मित्रांनो प्लीज. आणि इथे ऑनलाईन दर्शनाची जर बुकिंग असेल ना मित्रांनो, ती सुद्धा तुम्हाला ऑनलाईन बुकिंग ₹300 असते. ती तुम्हाला 3 ते 4 तासामध्ये, नशीब कधी कधी 1-2 तासात पण तुमचं दर्शन होऊ शकतो तिकडे. आणि ऑनलाईन दर्शनाला मित्रांनो जास्त काही वेळ लागत नाही. आता आम्ही पण फ्री तिकीटवर घेतलेले आहे. तर आता आम्ही 9ला आम्ही जाऊन किती वाजता बाहेर येऊ, मी टायमिंग लावेल तुम्हाला, मी टायमिंगवरती सांगेल मी दर्शन करून आल्यावरती. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, इतर काही खर्च जास्त काही इकडे करायचा प्रयत्न करू नका काही घ्यायचं असेल तर. पण मुंबईवर आपल्याला भेटते ही वस्तू. कारण आता एक मी माझ्या मुलासाठी गाडी विचारली, ती दादरला मला मित्रांनो ₹100 भेटते. ती इकडे मला ₹150 बोलला. आणि तो कमी करेल बोलला तर ₹120 कमी करेल. तर जास्त काही भानगड नाही. तर देवाचं दर्शन घ्या. आणि जर तुमची जर इच्छा असेल तर काही खर्च करायचे तर मी बिंदास करू शकता. त्यात आपला काहीच विषय नाही आहे. तर आतापर्यंत माझा मी सांगतो, मला पर्सनली ₹1200-1300 खर्च झालेला आहे. ₹1000 मिनिमम झालेलाच आहे मित्रांनो. आणि इतर आता बघून दे मला खरेदी करायचीच आहे. म्हणजे प्रसाद वगैरे तर घेऊन जाणारच आहे मी. पण आता जास्त काही खरेदी करायचं भानगडीत नाही आहे. कारण का गेल्या वर्षी मी खूप सारे केलेला खरेदी वगैरे. आता यावर्षी एक्सपिरियन्स आला म्हणून मला मी कमी बजेटमध्ये आपला व्हिडिओ बनवायचा आहे. तर मित्रांनो आता तुम्हाला ना जो वेळ भेटला तर मी काही अजून स्पॉट दाखवेल इकडचे. चला तर मित्रांनो आपण आज दुसरा दिवस आहे तिरुपतीमधला. आणि काल रात्री आपण दर्शन केलं. 3-3.5 तास लागले दर्शनासाठी. खूप सुंदर दर्शन झालं. एकदा तरी नक्की या तिरुपतीला आणि देवाचे दर्शन करा. बालाजीचे खूप सुंदर वाटते आणि मन भरून आलं काल. अक्षरशः डोळे सुद्धा भरले तसं देवाच्या गाभाऱ्यात गेलं तसं.
खूप भन्नाट वाटते. आतमध्ये ना पूर्ण अंधेरा असतो आणि प्लस फक्त आपल्याला एकच देवावरती आपल्याला देव दिसतो आणि ते पूर्ण दिसतो आणि व्यवस्थित दिसतो मित्रांनो. तर नक्की तुम्ही या. आता जास्त काय तुम्हाला सांगत नाही. आता इथून आपण ना खाली चाललोय पद्मावतीला आणि एक दुसऱ्या ठिकाणी चाललोय. 2 देवस्थान अजून करायचे आपल्याला बाकी. पद्मावतीला तिथून बालाजींचं दर्शन घेतलं की पद्मावतीचं दर्शन तुम्हाला घ्यायचंच आहे. त्याच्यानंतर आपल्याला जायचं कोल्हापूरला महालक्ष्मीचं दर्शन करतात. ते पण एक आपल्याला कंपल्सरी असतो महालक्ष्मीचं दर्शन करणं. तर मित्रांनो आता मी जास्त वेळ नाही घेत, आपण जातो खाली पद्मावतीच्या मंदिरात जाऊ. तुम्हाला मंदिर दाखवतो. चला तर मित्रांनो, तुम्हाला ना वरती येण्यासाठी ना डोंगरावर इकडे बस सुद्धा आहेत वरती आणि खाली जायला. हे गव्हर्नमेंट बस आहेत आणि ना तुम्हाला एकदम स्वस्त पडते. म्हणजे तुम्हाला 4 व्हीलर करून यायची नसेल 1000 रुपये लागतात फक्त वरती येण्याचे. तरी तुम्हाला ही बस घेऊन येते इथे. आदमी को फटने के लिए मेरे को बहुत पापड़ बनाना पड़ता है, लेकिन इधर यहाँ का जो बाइक से मित्रांनो आता आपण खाली उतरतोय ना गाडीनी, तर आपल्याला आता हनुमानाचं दर्शन घ्यायचं आहे. तिथे तिरुपती मला पर्वताला चढताना हनुमानाचं मंदिर लागतं, एक मोठी मूर्ती आहे हनुमानाची. आपण आता त्याचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो आता आपण ना पद्मावती मंदिरात आलोय. स्टेशनच्या बाजूलाच आहे अगदी वॉकिंग डिस्टन्सवर तुम्ही येऊ शकता. आता जातो तुम्हाला ना आतमध्ये पद्मावती यांचं मंदिर दाखवतो. पद्मावती म्हणजे तिरुपती बालाजींची बायको. जेव्हा बालाजी यांच्या अवतारात आले तेव्हा इकडेच लग्न केलं आणि तिरुमला पर्वतावरती त्यांचं लग्न झालं. जावं त्यांचं दर्शन. हे समोर आहे ते पद्मावती यांचं मंदिर आहे आणि इकडे बघा इथे तळाव आहे. मला दाखवतो मी. हे समोर आहे मंदिर आहे. ह्याच्या बाजूला ना मित्रांनो स्टेशन आहे. आता आपल्याला कदाचित 1 ते 1.5 तास लागू शकतो दर्शनासाठी. तर मित्रांनो इकडे आपल्याला व्हिडिओ बनवायला भेटली नाही, तर आता आपण ना एका दुसऱ्या ठिकाणी चाललोय. ते एक शंकराचं मंदिर आहे, पण ते 1200 वर्ष जुनं शंकराचं मंदिर आहे मित्रांनो. तिकडे ना बरंचसं असं खूप छान असं बघण्यासारखं आहे, पण तिथे अलाउड नाही कॅमेऱ्याचा. आपल्याला लालू भाऊ सांगेल कोणत्या मंदिराचं नाव काय आहे ते. कालहस्ती मंदिर आहे. हे जवळजवळ 1200 वर्ष जुनं मंदिर आहे, पाहण्यासारखं आहे. आपण नक्की तिरुपती आला तर इथे व्हिजिट द्यावी. पुढचं हे जे समोर मंदिर आहे त्याच मंदिरात जायचं आहे आणि तुम्हाला दाखवतो. डोंगरावरती ना शंकर पार्वतीची खूप भव्य अशी सुंदर मूर्ती आहे. खूप बघायला खूप भारी वाटते. आणि साऊथचे मंदिर बघायला गेलं तर हे पहिला जे तुम्हाला कळस दिसतंय ते सगळे सेम सगळ्या मंदिरांना छोट्या मोठ्या एंट्रन्स गेटला ते अशीच कळस आहेत. मित्रांनो शंकर पार्वतीची मूर्ती हे बघा मित्रांनो, शंकर पार्वतीची मूर्ती आहे इकडे. तर मित्रांनो ही तर आपल्या व्हिडिओची एंड इकडेच आहे. जेवढं शक्य होतं ना मित्रांनो तेवढा तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला, सांगण्याचा प्रयत्न केला. आणि मी जेवढा आपण तिन्ही व्हिडिओ तुम्हाला लिंक भेटेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. अजून आपले 2 व्हिडिओ केरळ बिरळ आपण सगळं काही फिरलेलो आहे. तुम्हाला त्याची लिंक भेटेल. आणि टोटल मला सगळं फिरायला ना मित्रांनो, कन्याकुमारीपासून केरळपासून तिरुपती मंदिर मला सगळं मित्रांनो 13,000 रुपये एकट्याला खर्च आला. पर्सनली एकट्याचा खर्च आला तर मला 13,000 रुपये. मुंबईपासून मी ट्रॅव्हलिंग तिकीट बुक केलेली आणि तिरुपती बालाजी दर्शनाची तिकीट आणि रेल्वेची तिकीट आम्ही सगळं
3 महिने आधीच आम्ही बुक केलेलं आहे, कारण का कन्फर्म होण्यासाठी थोडा टाइम लागतो मित्रांनो. पण आम्ही 3-3.5 महिने आधी आम्ही बुक करत आहे. तुम्हाला जायचं असेल तुम्ही सुद्धा मित्रांनो ना बुकिंग आधीच करा 3-4 महिने आधी, दर्शन तिकीट वगैरे. आणि तिरुपतीमध्ये मला फक्त 3,000 ते 3,500 रुपये खर्च आला. ते मी जसं थंबनेलला टाकलं आहे, तुम्हाला जसं सांगितलं. आणि सगळी प्रोसेस नाही मित्रांनो, आधार कार्ड शिवाय होत नाही तिकडे. आणि आता भेटू आपण मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिव.